हां, पहिल्याच व्हिडिओत सबस्क्राईब करा नका असं म्हटल्यामुळे काही नाराज झालेल्या व्यक्तींनी मला फोन करून सांगितलं की असं तरी नको म्हणत जाऊस. पण रॉ आणि अनफिल्टर्ड चॅनल काढण्यामुळे काय हवं ते बोलण्याची परमिशन नसेल तर फायदाच काय. तर आत्ताचा हा व्हिडिओ मी माझ्या एका अनुभवाबद्दल सांगतो आहे, जो मे बी काहींना उपयोगी पडेल. तर iPhone 16 प्लस हा डिव्हाइस आम्ही रिसेंटली विकत घेतला आणि बॉक्समधनं काढल्यापासनं त्याच्या टचचा प्रॉब्लेम आहे. तर मी नेटवर थोडंसं सर्च केलं तर नवीन बटन आयफोनवाल्यांनी ॲड केलं आहे फोटो काढण्यासाठी. त्या बटनाला आपला हाताचा हा भाग बरेचदा टच होतो किंवा काही बोट टच झालं की सेन्सिटिव्ह टचस्क्रीन असल्यामुळे तिथला टच डिसेबल होतो आहे आणि हा टचस्क्रीनचा इश्यू मोस्टली सॉफ्टवेअर आहे. तर ॲपलवाल्यांनी तर लवकरात लवकर सोडवावा, नाही तर त्यांच्या iPhone 16चा ओव्हरऑल जो ब्रँड आहे तो थोडासा डॅमेज झाला आहे. इनफॅक्ट iPhone 14पासनं 15 आणि 16 सिरीजला त्यांनी नवीन चिप्स वापरले आहेत, त्या पूर्णपणे ऑप्टिमाइज नाही आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे थोडेसे ते स्लगिश फोन वाटतात, थोडे स्लो चालतात. तर आयफोनसारखा मोठा ब्रँड लवकरात लवकर त्यांनी सॉफ्टवेअर फिक्स करावं हीच माझी अपेक्षा. धन्यवाद.